माऊलींच्या दर्शनामुळे खूप प्रसन्न वाटतंय आणि कधीतरी आम्ही असं प्रोफेशनली काम करतो, पण कधीतरी त्या प्रोफेशनलच्या बाहेर एक मोफत सेवा म्हणून आपण द्यायला हवी. आणि तसा टाईम भेटत नाही. अशा आणि माऊलींच्या कृपेने आम्हाला टाईम मिळतो. तेवढीच लोकांसोबत त्यांचे प्रॉब्लेम्स माहीत होतात, की ग्राउंड लेव्हलला सध्या काय प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज अगदी जडमुडांचा उद्धार करण्याकरता त्यांचा जन्म झालेला आहे. तर बघा की अगदी अवघ्या 3-3 महिन्याला ते शेगावला येतात. तर शेगावला आल्यानंतर जे दुःखपीडित असतात तर त्यांना ते मार्गदर्शन करतात. अगदी त्या मार्गाने चालल्यानंतर त्या त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान आणि त्यांचं घर अगदी आनंदानं जसं एखादं फुलतं त्या पद्धतीने त्यांचं घर फुलतं. तर बघा याच्यानंतर म्हणजे आता म्हणजे जगद्गुरू माऊली काय सांगतात की भक्ती म्हणजे तुमच्या मनाचा व्यायाम आहे. कारण तुम्ही तुमच्या मनाला जर व्यायाम दिला, तर खरोखर तुमचं मन काय होतं सक्षम होतं आणि एकदा मजबूत मन झालं, की त्या मनानं केलेलं कुठलंही कार्य असू द्या, प्रापंचिक असू द्या का परमार्थिक असू द्या, तर त्या ठिकाणी काय होतं ते कार्य जे काय म्हणजे जे कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे, तर ते एकदम यशस्वी होतं आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं की नाही म्हणजे आपल्या जीवनाचं काहीतरी एक कल्याण झालं माऊलीकडे आल्यानंतर, महाराजांकडे आल्यानंतर. तर असेच बरेच भक्त म्हणजे असे सर्वांचं अगदी कल्याण झालेलं आहे. माऊलींच्या सानिध्यामध्ये किती वर्षापासून आहेत आपण भक्तीमध्ये? आम्हाला कमीत कमी 18 ते 19 वर्ष झालेले आहेत आणि आमची पूर्ण फॅमिली या म्हणजे माऊलींच्या सानिध्यामध्ये आहे. आणि परत बघा एक सामाजिक कार्य म्हणून म्हणजे एवढं माऊलींनी हातामध्ये घेतलेलं आहे, की अगदी सर्व अनुयायांच्या माध्यमातून किंवा सर्वांच्या माध्यमातून एक भक्ती मार्ग तर आहेच, परंतु एक समाजाची एक सामाजिक कार्य जे म्हणतात, की बांधिलकी, की आपला जन्म आपल्याला काहीतरी ऋण सुद्धा फेडावं लागतं. म्हणून एक बघा आतापर्यंत म्हणजे ॲम्ब्युलन्स जी योजना आहे, तर जीवनरक्षक योजना म्हणून म्हणजे ॲम्ब्युलन्स योजना. तर आतापर्यंत म्हणजे 52 ज्या ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका आहेत, तर या अगदी हायवे रोडवर आहे किंवा आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्येच देऊळगाव राजा तालुका, तर अगदी चिखलीपासून देऊळगाव राजापर्यंत जेवढे अपघात होतात, तर अगदी त्यांना म्हणजे विनामूल्य ही त्या ठिकाणी विनामूल्य सेवा दिल्या जाते, की अगदी त्या ठिकाणी एखादा ॲक्सिडेंट झाला, त्या ठिकाणी लगेच त्या म्हणजे कळून त्या ड्रायव्हरला त्या ठिकाणी अगदी काही अवघ्या वेळामध्ये ती गाडी त्या ठिकाणी पोहोचते आणि जवळपास जे हॉस्पिटल असेल, तर त्या हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णाला तिथं दाखल केलं जातं आणि त्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीनं माऊलीचं हे सामाजिक कार्य सुरू आहे. अशा पद्धतीनं सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम या ठिकाणी माऊलीच्या भक्तांच्या माध्यमातून सानिध्यामध्ये या ठिकाणी होतंय. साहेब आपण काय सांगणार की माऊलींचा एखादा अनुभव काय सांगणार? माऊलीचा अनुभव माझ्या दृष्टिकोनातून असा राहील की आमच्या या फॅमिलीमध्ये रोजचे अनुभव येतात. रोजचे अनुभव आणि माऊलींनी माझ्या मुलांच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं. लहाना मुलगा 7वीत होता, मोठा मुलगा 10वीत होता. त्यावेळेस सांगितलं होतं की आशीर्वाद दिले होते माऊलींनी की दोघे डॉक्टर होणार आणि आज ते माऊलींच्या कृपेने डॉक्टर झालेले आहेत, MBBS झालेले आहेत आणि पुढे सुद्धा PGला ऑफिशियल ते जातील हे सुद्धा आशीर्वाद माऊलींनी दिलेले आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीचा आशीर्वाद घेण्यासाठी ही मंडळी येथे आलेली आहेत. आपण बघतोय त्यांचा हा जो परिवार आहे, तर बाबा आपल्या सोबत आहेत. बाबा आपण काय सांगणार, कसं वाटतंय आज या ठिकाणी ही भक्तांची मांदियाळी बघायला मिळते? बाबा आज आम्हाला इथं पंढरपूर होतं वाटते आणि नेहमीच आम्हाला माऊलीवर इतका हे आहे, भरोसा आहे. माऊली असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचं दुःख राहणार नाही आणि खरंच राहत नाही. हो. माझे पण 2 मुलांना माऊलींनी MBBS MD डॉक्टर माऊलीच्या आशीर्वादामुळे झालं. मुलगी पण माझी लेक्चरर आहे सर. ही माझ्या माऊलीची सगळे आशीर्वाद आहे आणि आम्हाला नेहमी अनुभव येत राहतो माऊलींचा. खूप मित्रांनो, आम्हाला खूप काही माऊलींनी दिलं जे आमच्या मला आम्हाला वाटही नाही का इतकं दूर आम्ही पोहोचू. अनपेक्षित त्या भगवंताची कृपा आहे सगळी. आज आपण संत नगरी येथे आहोत आणि संत नगरीमध्ये स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा एक दर्शन सोहळा या ठिकाणी आहे. आपण डॉक्टर शिवानी अनिकेत चिंचोले, बरं, कुठे राहत आहे? बुलढाणा. काय सांगणार आज या ठिकाणी आरोग्य सेवा देत आहे आणि आज माऊलींचं दर्शन झालेलं आहे तुम्हाला?
म्हणजे माऊलींच्या दर्शनामुळे खूप प्रसन्न वाटतंय आणि कधीतरी आम्ही असं प्रोफेशनली काम करतो, पण कधीतरी त्या प्रोफेशनलच्या बाहेर एक मोफत सेवा म्हणून आपण द्यायला हवी. आणि तसा टाईम भेटत नाही. आशा माऊलींच्या कृपेने आम्हाला टाईम मिळतो. तेवढीच लोकांसोबत त्यांचे प्रॉब्लेम्स माहीत होतात, की ग्राउंड लेव्हलला सध्या काय प्रॉब्लेम चालू आहेत, लोकांना काय त्रास होतो. त्या सगळ्यांना आपल्याला त्यांना इलाज करायला मिळतोय, त्यांची सेवा करायला मिळते. हे कुठेतरी आपलं एक भाग्य होतंय. आपल्याकडून आपल्याला भाग्य मिळालंय ते करायचं. कारण डॉक्टर बरेच आहेत, पण एक कुठेतरी आम्हाला मिळाली ती सेवा करायचा चान्स. तर खूप छान वाटतं. मित्रांनो, सेवा परमो धर्म. साहेब, आपण कुठून आलात? आम्ही यवतमाळ पूर्वमधून आलेलो आहोत. काय सांगणार, आज दर्शन सोहळा या ठिकाणी बाबांचा होतोय. बाबांचा फार असा मोठा चमत्कार आहे. अशक्य शक्य करतील स्वामी, त्यात काहीच तीड मात्र शंका नाही. आज आम्हाला 2019 पासून या संप्रदायामध्ये आम्ही ऍड झालेलो आहोत आणि या ठिकाणी माझ्या अनुभवानुसार मला असं भरपूर काही जे माझ्या जीवनात शक्य नव्हत्या त्या गोष्टी सुद्धा मला या ठिकाणी मिळाल्या आणि मी खरं धन्य आहो. का आज माझ्यावाला धन्य आणि माझ्या जीवनाचं आज सोनं झालं. मला माझ्या जीवनात साक्षात जगद्गुरू मिळाले आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं आणि यात काहीच तीडमात्र शंका नाही. आणि मी आपलं नाव? मोनाली दरेकर. बरं, आज दर्शन सोहळ्यासाठी आलेला आहे. हो. बरं, काय सांगणार बाबांबद्दल, माऊलींबद्दल? काय आता एक अध्यात्माची देण, आता सनातन धर्म जो आहे तो आपला वाढला पाहिजे, त्यासाठी माऊली जे प्रयत्न करतात आहे त्यामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे असं त्यांची इच्छा आहे आणि जास्ती करून युवा ह्यामध्ये सहभागी झाले पाहिजे अशी त्यांची. आपला जो संप्रदाय आहे, स्वस्वरूप संप्रदाय, तो वाढला पाहिजे अशी इच्छा आहे. बरं, आपलं कॉलेजमध्ये जात आहे आपण? नाही, माझं झालंय. शिक्षण वगैरे झालेलं आहे. अच्छा. ताई, आपलं नाव? मीरा सपकाळ, कुठून आलात आपण? भोकरदन तालुका, जिल्हा जालना. जालना जिल्ह्यातून. बरं, काय सांगणार, आज बाबांचा आशीर्वाद घेणार आहात? हा, बाबांना काय मागणी घालणार आहात? बाबाला लवकर दर्शन झालं पाहिजे